हिंगोली जिल्ह्यामध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं खरं, पण आधीच सोयाबीनला दर नसलेल्या शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्रावर सुद्धा मोठ्या अडीअडचणींचा सामना करावा लागतोय। नाफेड खरेदी केंद्रांवर बारदाना टंचाई तर अनेकदा खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा या खरेदी केंद्रासमोर लागल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोलीत नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा। सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत। शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडाचा फटका। ही वाहनांच्या रांगा असलेली दृश्य आहेत हिंगोलीच्या सेनगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावरील। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी हिंगोली जिल्ह्यात शासनाच्या वतीनं हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे। सोयाबीनचा हंगाम होऊन महिने होऊनही शासनाचे हमीभाव केंद्र बंद होते। यामुळे शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दरानं खुल्या बाजारात आपली सोयाबीन विकावी लागली आहे। तब्बल 2 महिन्यानंतर हिंगोली जिल्ह्यात 27 नाफेड खरेदी केंद्रांपैकी 19 खरेदी केंद्र सुरू झालेत। हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 5328 रुपये हमीभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाफेडची नोंदणी केली असून आता सोयाबीन विक्रीसाठी नाफेड खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्यात। 2 दिवस मुक्काम करूनही सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांचा नंबर लागत नाहीये। शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। इथं आम्ही 2 दिवसापासून आलेलो आहे। एक मुक्काम पडला, परवा दिवसाचा एक मुक्काम पडला, रात्रीचा एक मुक्काम पडला। इथं खूप गर्दी आहे। अडचणीचं कसं असं आहे की इथं आता राहण्याची सोय नाही लागत, खाण्याची सोय नाही लागत। इथं गर्दा व्हायला नाही पाहिजे। रात्रंदिवस म्हणजे दिवसचा रात्र आणि रात्रीचा दिवस करून इथं झोपणं लागायले, येणं लागायले, राहणं लागायले। आता 10-11 वाजोस्तर 12 वाजोस्तर आम्हालाच येत नाहीत। ही परिस्थिती याच केंद्रावरची नाही तर हिंगोली जिल्ह्यातील अनेक नाफेड खरेदी केंद्रावर असून शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। 2 दिवस शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरच थांबावं लागत असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय। कष्टानं पिकवलेलं सोयाबीन विकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते। कालपासून 4 वाजल्यापासून माल इथं आणलेला आहे। रातभर इथंच समजा आहे। त्यानंतर रातपासून समजा इथंच आहे। आणखीन आमचा काही काटा झालेला नाही। काटा न होण्याचे कारण मेन महत्त्वाचं म्हणजे इथं बारदाना उपलब्ध नसल्यामुळे काटा होत नाहीये। त्यासाठी आम्ही नाफेडला नोंद केलेली आहे। तर तरी पण आमचे काटा लवकरात लवकर व्हावा ही अशी आमची विनंती आहे। हिंगोली जिल्ह्यातील नाफेड खरेदी केंद्रावर बारदानाचा तुटवडा असल्यानं 27 नाफेड खरेदीपैकी 18 नाफेडचे खरेदी केंद्र सुरू आहेत। 9 खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा खरेदी केंद्रासमोर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। हिंगोली जिल्ह्यामध्ये नाफेड खरेदी केंद्रावरती सध्या वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते। शेतकरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपली सोयाबीन घेऊन आता नाफेड खरेदी केंद्रावरती आपलं सोयाबीन विकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। पाहता की मी सध्या हिंगोलीच्या या सेनगाव येथील एका नाफेड खरेदी केंद्रावरती आहे। त्या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। याचं कारण म्हणजे या ठिकाणी बारदाना उपलब्ध नाही आणि जिल्ह्यामध्ये आता जे नाफेडचे खरेदी केंद्र आहेत या ठिकाणी अनेक केंद्र जे आहे ते बंद असल्याची माहिती समोर आलेली आहे। एकीकडे शासन हमीभाव देत असल्याचा दावा करत असताना प्रत्यक्षात नाफेड खरेदी केंद्रांवरील नियोजनाअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। बारदाना तातडीनं उपलब्ध करावी, बंद असलेली नाफेडची खरेदी केंद्र सुरळीत करावी, प्रशासनानं त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरळीत करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून सुरू आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।